छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकड्यांवरील जवळपास 2 आठवड्यांपासून नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू आहे. मात्र सुरक्षा दलानं चालवलेलं हे ऑपरेशन अपयशी ठरलंय. नक्षल्यांच्या म्होरक्यांचं महत्त्वाचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या टेकडीवर सुरक्षा दलानं आता ताबा मिळवलाय. मात्र मोठ्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात अपयशी ठरलंय. हिडमा देवा, दामोदर, सुजाता सारखे म्होरके अद्यापही मोकळे आहेत. त्यामुळे हे जर असंच असलं तरी हे नक्षल्यांचे म्होरके सुरक्षा दलाच्या तावडीतून निसटण्यामध्ये सध्या यशस्वी झालेत का असा देखील सवाल विचारण्यात येतोय. तसंच 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद नाहीसा करण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेला एक मोठा धक्का बसल्याचीही सध्या चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियानांचा अभ्यास असलेल्या प्राध्यापक अरविंद सोहोनी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. आपल्यासोबत नक्षल चळवळीचे आणि नक्षल विरोधी अभियानाचे जे अभ्यासक आहेत अरविंद सोहोनी सर आहेत. सर, 11 दिवस झाले आहे मात्र यश मिळत नाही आहे आणि आता तर असं म्हटलं जात आहे सरकारने याला दुजोरा दिलेला नाही, मात्र जे टॉप कमांडर्स ज्यांच्यासाठी तो घेरा त्या ठिकाणी घालण्यात आलेला होता ते तिथून निघून गेले. काय तथ्य आहे, काय तिथली परिस्थिती आहे? निश्चितपणे एखाद्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा नक्षलवाद्यांचा सशस्त्र नक्षलवाद्यांचा जमावडा होतो ते खरं तर 3-4 दिवस झाले तेव्हाच हा अंदाज आलेला होता की ते तिथून निसटून जाण्यात यशस्वी झालेले आहेत किंवा होऊ शकतात. परंतु यश किंवा अपयश या संदर्भात अशी अभियानं मोजायची नसतात. अजूनही त्यांचीच दहशत आहे आणि त्या दहशतीच्या जोरावर त्यांचीच चलती त्या गावांमध्ये. अजूनही त्यांचीच. इथे जवळच एक हे जे गाव दिसतं आपल्याला पुवर्ती नावाचं, ते हिडमाचं गाव आहे. या गावामध्ये त्या नक्षलवाद्यांचाच आजच्या तारखेला सुद्धा वर्चस्व आहे. इथे कॅम्प्स निघालेले असताना सुद्धा CRPFचे कॅम्प्स आता या सगळ्या भागात निघालेले आहेत. तरी पण अजून बराच वेळ लागणार आहे कारण की वरचष्मा नक्षलवाद्यांचा आहे. त्यामुळे त्यांचं पळून जाणं सुद्धा एक प्रकारे सोपं होतं कारण स्थानिक मदत हा त्यांच्या दृष्टीने खूप मोठा प्लस पॉईंट आहे. करेगुट्टाचा हा जो ऑपरेशन आपला पूर्ण यश प्राप्त करू शकला नाही तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 31 मार्च 2026ला भारत नक्षलमुक्त करू या घोषणेला हादरा देणारा ठरला आहे. नाही, असं एखादं ऑपरेशन यशस्वी किंवा अपयशी होत नसतं. मी सुरुवातीलाच सांगितलं की असे अनेक अभियानं चालतात. आता यावेळी 8-10 हजाराचा फोर्स एकत्र आला म्हणून, पण 1000-2000 फोर्स एकत्र आला असे सुद्धा अनेक अभियानं चालतात की आम्ही तिथे पोचलो आणि त्यावेळी नक्षलवाद्यांचा स्वयंपाक गरम होता पण नक्षलवादी पसार झालेले होते. अशा अनेक अभियानांचा शेवट होतो. सतत प्रयत्न करण्याची ती गोष्ट आहे. दररोज एक पाऊल पुढे जाऊ तेव्हाच, कारण की आपला जो शत्रू आहे, जो नक्षलवादी आहे, तो तेवढ्या तयारीचा आहे. तर तेवढ्या तयारीने आपल्याला दररोज एक पाऊल पुढे टाकावं लागेल. अशाच मानसिकतेने ही अभियानं चालवावी लागतात. आणि पॉलिटिकल घोषणा, वेगवेगळ्या पक्षांचे नेते काय म्हणतात याच्या पलीकडे जाऊन सुरक्षा दलं काय म्हणतात आणि विकास किती पोचतो याच्यावरच हे सगळं अवलंबून असतं. अरविंद सोहोनी सरांनी त्या संपूर्ण भागातली भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि त्यामुळे जो काही ज्याला आपण अपयश म्हणतोय तो का आपल्या पदरात पडलाय हे अगदी सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये सुरक्षा दलांच्या या सततच्या प्रयत्नांना कधी ना कधी नक्कीच यश येईल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.